अर्धा किलोच्या प्रमाणात परफेक्ट तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत। मिश्रण कोरडे होऊ नये, हाताला चटके बसू नये म्हणून एक खास ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार, सात्विक रेसिपी अँड होममध्ये मी अनिता माने आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। योग्य प्रमाण इथे आपण गावरान देशी तीळ घेतलेले आहे। या तीळला पॉलिश केलेले नाही। चवीला सुद्धा हे तीळ चविष्ट असतात आणि पौष्टिक सुद्धा असतात। या पद्धतीने हे तीळ दिसते। यामध्ये खडे रेती असते तर निवडून घ्यायचे आहेत। आता आपण गूळ सुद्धा अर्धा किलो घेतलेला आहे। हा साधा गूळ आहे। 2 चमचे तूप घेतलेले आहे। 100 ग्रॅम इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता। इथे आपण प्रमाण वाटीने घेतलेले आहेत आणि वजनी सुद्धा मी इथे सांगितलेले आहे। या वाटीने मी 4 वाटी हे तीळ घेतलेले आहे, गावरान देशी तीळ, आणि त्याच वाटीने गूळ सुद्धा मोजून घेतलेला आहे। आता आपण हे शेंगदाणे पॅनमध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत। जोपर्यंत शेंगदाणे फुटत नाहीत आणि पूर्ण शेंगदाणे खरपूस दिसत नाहीत तोपर्यंत गॅस मिडियम हीटवरती ठेवून आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत। शेंगदाणे भाजल्यानंतर एक त्याचा वेगळाच सुगंध येत असतो। ते ताटात काढून थंड करून घेऊया। तीळ आपण इथे 2 स्टेपमध्ये भाजणार आहोत, कारण पॅन लहान आहे आणि आपले तीळ जास्त आहे। हे पहा, तीळ भाजताना गॅस मिडियम ठेवायचा आहे, नाहीतर तीळ करपतात आणि लाडू कडू लागतात। म्हणून गॅस मिडियम हीटवरती ठेवून आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। पहा, तीळ आता उडू लागलेले आहेत आणि याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। तीळ भाजताना एक खमंगपणा आणि एक वेगळाच सुगंध येत असतो। सर्व बाजूनी आपल्याला हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत। हे पहा, थोडासा कलर चेंज झालेला दिसत आहे। आता या ताटामध्ये हे तीळ आपण काढून घेतलेले आहेत। कढई ठेवायची आहे। कढई जाड बुडायची घ्यायची। त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे तूप। तुपामुळे या लाडूची चव चांगली येते आणि एक लाडूला शायनिंग येते। यामध्ये 2 चमचे पाणी टाकायचं आहे। पाणी वापरल्यामुळे लाडू आपले एकदम कडक होत नाहीत आणि पाक सुद्धा कडक होत नाही। लाडू लहान मुलं, वयोवृद्ध लोक सुद्धा अगदी पटकन खाऊ शकतात। एवढे सॉफ्ट आणि मऊ लाडू बनतात। आता हे पाक होत आहे। गॅस मिडियम ठेवायचा आहे। यामध्ये गूळ बारीक किसून टाकायचा, म्हणजे पटकन वितळतो आणि पाक तयार व्हायला वेळ लागत नाही। तोपर्यंत आपण इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि तीळ बारीक वाटून घ्यायचे आहे। जाडे भरडे तीळ आणि शेंगदाणे असे एकत्र बारीक वाटून घेतल्यामुळे लाडू बनवताना त्याला बाइंडिंग चांगले येतं आणि लाडू असा भरगच्च दिसतो। इथे आपल्याला हे शेंगदाणे आपण असे दाळगे बनवून घ्यायचे आहेत। लाडूमध्ये टाकल्यामुळे याची चव वाढते। आता आपण इथे पाक सुद्धा झालेला आहे। एकदम कडक पाक बनवायचा आहे। पाण्यात टाकल्यानंतर असा कडकन त्याचा आवाज येतो। इथे पूर्ण पाकाचा कलर चेंज झालेला आहे। इथे मी गावरान देशी गूळ वापरलेला आहे। तुम्ही इथे चिक्की गूळ सुद्धा वापरू शकता। इथे आपण वेलची पावडर टाकलेली आहे। आवडीनुसार तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत थोडेसे जायफळ। कोणत्याही गोड पदार्थामध्ये जायफळ आणि वेलची टाकली की त्याची स्वाद दुप्पट होतो। आता आपण यामध्ये टाकणार आहोत भाजून घेतलेले तीळ। पाकाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। पाक आपण एका स्टीलच्या भांड्यामध्ये घेऊन त्याचा अशी गोळी बनवायची आणि टणकन आवाज आला की समजायचं पाक तयार आहे। आता कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही पाक बनवू शकता। आता ह्यामध्ये आपण टाकलेले आहेत तीळ आणि भाजून मिक्सरला बारीक केलेली शेंगदाणे आणि तिळाची पावडर।
हे पहा, आता इथे गॅस पूर्ण बंद करायचा आहे, कारण हे मिश्रण लगेच घट्ट होतं. तर त्यामुळे आता आपण इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे जर मिश्रण गार झालं तर लाडू वळता येणार नाहीत, म्हणून आपण इथे एक ट्रिक वापरणार आहे. इथे आपण एकदम कडक गरम उकळलेलं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यावरती आपल्याला आता ही कढई ठेवायची आहे. हीच खास ट्रिक्स आहे, कारण इथे हे लाडू गरम पाण्याच्या भांड्यावरती ठेवल्यामुळे सारण शेवटपर्यंत हे मिश्रण कोरडे होत नाही आणि लाडूसुद्धा वळायला आपल्याला त्रास होत नाही. हे जर मिश्रण थंड झालं तर आपल्याला पुन्हा पुन्हा हे गरम करावे लागेल. हाताला तेल किंवा तूप लावून लाडू वळावे लागतील. आता इथे आपण थंड बर्फाचं पाणी घेतलेलं आहे आणि ती हाताला लावल्यामुळे हे लाडूचे चटकेसुद्धा हाताला कमी बसतात आणि सहज लाडू वळले जातात. या पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. किती छान आपल्या गोल गोल एकदम हे लाडू चकाकीदार बनलेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओमधली तुम्हाला टिप्स कोणती आवडली ते सुद्धा नक्की सांगा. तुम्हाला कोणत्या टिप्स माहिती होत्या त्या पण सांगा. अशाच पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी सात्विक रेसिपी अँड होम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हॅपी मकर संक्रांत. आता लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.